नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जिथे जातो तिथे असे सगळे चिमुरडे भेटत असतात आणि मग स्वागत करतात आणि मग खऱ्या अर्थाने प्रत्येक घरात गेल्यानंतर त्या वहिनींबरोबर त्या ताईबरोबर गप्पा मारताना अधिक आनंद मिळतो. प्रत्येकीच्या मनात प्रश्न असतात जेव्हा लग्न ठरतं त्याच्या आधी, म्हणजे आधी कॉलेजच्या कट्ट्यावरती डिस्कशन होतं आणि डिस्कशन अशा प्रकारचं असतं, मंगळसूत्र लग्नानंतर घालावं की नाही. बरं मी नाही घातलं तर सासूबाईंना आवडेल का? सासरेबुवांचा चेहरा कसा असेल? बरं टिकली लावलीच पाहिजे का? केवढे प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं मिळतात कालांतराने. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. आता मी आहे शांती टॉवर सेक्टर 5 कांदिवली पश्चिम या परिसरात आणि श्रद्धा तेली ही ताई वाट बघते आहे. चला. अरे वा वा परिवारातर्फे तुम्हाला अरे वा 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 धन्यवाद. लालबागचा राजा घरी आला. अरे अनिल काय किती छान. बरायच ना? वा 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 वा. काय लक्षात नाही आलं पण नाना बोला सांगू नको त्याला. होय येऊन भेटून दे त्याला बरं वाटेल. किती छान किती छान. आईचा पण फोटो काढून ठेवला. हो का? म्हटलं आईचा फोटो काढ. कुठे आहे? आहे पण ते थोडीस त्याला हे अरे वा वा. चारण घ्यायचं तिच्याकडे माहिती आहे ना. हो किती छान. म्हणजे एकदम सरप्राईज आहे. फार मोठं सरप्राईज आहे. मी सांगितलं नाही तुला सांगितलं. नमस्कार करतो रे. बघितलं असं असतं म्हणजे लहानपणी याला फटाके घेऊन जायचं ना, घ्यायचं नाही. तू अनिल काका आणू नको, माझे पप्पा घेतात. एवढा मानी होता. मी फटाके परत घेऊन यायचं. नाही घेतले फटाके, परत आणायचे मी फटाके. म्हणजे आताच्या आजीचा फोटो दाखवला, ती माझ्या पप्पांची मावशी. पण लहानपणी तिला मी इतकं छळायचो, मला अजून आठवतं. बाकी काही छळायचो नाही, खूप जीव पण होता. कुठूनही जाताना मी तिच्याकडनं ना कायम 20 पैसे दे सांगायचो. म्हणजे आम्ही इतके सगळे बांदेकर परिवार घेतला मी त्याविषयी. हा आयुष्यभर, म्हणजे असं म्हणतात माय मरो मावशी जगो असं एक म्हण आहे. पण खऱ्या अर्थाने संपूर्ण बांदेकर परिवार आज जो मुंबईत इतक्या डौलानं वावरतोय, जर त्यावेळेला या आमच्या विठा आजीने, आमच्या मावशीने, आमच्या वडिलांना त्या गिरगावातल्या माणिक बिल्डिंगच्या एवढ्याशा खोलीत मायेचा आसरा दिला नसताना, तर आज बांदेकर परिवार कुठेतरी वाडोससारख्या खेड्यात लोकांची गुरच हाकत असता. नाही खरं. किती आनंद, किती आठवण आली. खूप छान वाटलं. वा. मग आता काय, कधी, किती तारीखला? 19 फेब्रुवारी 2012. 19 फेब्रुवारी 2012. बर, मग आता उखाणा घ्यायचा. हो. झकास ठरला आहे बेत. झी मराठीचं प्रक्षेपण आहे थेट. त्यात नववर वधूचं चाललं आहे पर्व. अस्मितराव मिळाल्यामुळे मला आनंद झालाय सर्व. झकास उखाण्यासाठी झकास या चित्रपटाची तिकीट आहे. दोघे जोड्यांनी जा. थँक्यू. आमचा अनिल काका जाईल की नाही माहित नाही, पण सिनेमा सोडला. थँक्यू. बरं आता द्या ओळख करून द्या. हे अस्मित मेझारी. नमस्कार. म्हणजे कोण? होणारे मिस्टर. त्यांच्या आम्ही होम मिनिस्टर होणार. हे वडील. नमस्कार. हे आई सासूबाई. हो. ही बहीण आहे. हो. त्या काकी, काका हे यांचे भाऊ आहेत. हो हो हो. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मग काय किती दिवस राहिले लग्नाला? आहेत 1-1.5 महिना आहे अजून. आणि मग कसं काय जमलं, कुठे भेटले? आमचं हे आहे म्हणजे प्रॉपर अरेंज मॅरेज आहे. काय कधी झालं हे सगळं? झाला 16 ऑक्टोबरला झाला बघण्याचा कार्यक्रम. 16 ऑक्टोबरला. सगळ्या तारखा लक्षात आहेत? हो. वकील तारखा बरोबर सगळ्या. जरा बालपणाविषयी सांग. मी आणि भाऊ, म्हणजे भावंड एक मी आणि भाऊ, त्यामुळे आम्ही मला इथे राहायचो पूर्वी. चाळ सिस्टीम होती, त्यामुळे अतिशय असे नातेवाईक आणि सगळं सण वगैरे सेलिब्रेट करायचे वगैरे. मस्त अगदी खूप मजा यायची. इथे कोण कोण असतं? इथे मी आणि वडील असतो. दोघे असतात? हो. बर. आईचा स्वभाव कसा होता? आईचा होता म्हणजे थोडा स्ट्रिक्ट होता स्वभाव, त्यामुळे जरा तिचंच इच्छा वगैरे होती की छान असं ॲडव्होकेसी वगैरे करायची. बरं, आता लग्न झाल्यानंतर सासरी जाणार. हो.
बरोबर. काय मिस करशील सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त मी पर्सनच नाही, वडील खूप मिस करणार, कारण ते इकडे एकटे असणार आहेत. मिस्टर काय करतात? ते HSBC मध्ये आहेत. नोकरी? हो हो नोकरी. बोलवा जरा. हो. नमस्कार. नमस्कार. बसा. नमस्कार. नमस्कार. मग काय किती मुली बघितल्या? मुली टोटल 3 मुली बघितल्या, हा. ही 4थी. पण काय असं काय जादू केली आहे? ना मला मेन म्हणजे तिचा स्वभाव आवडला. एकदम डाऊन टू अर्थ आहे, म्हणजे जास्त असा थोडा इगोइश पण नाही, बोलायला वगैरे व्यवस्थित आहे. त्यामुळे ते काही तो फॅक्टर एक कुठेतरी ओळामध्ये हे झाला. बोलत चला चांगली आहे म्हणलं. मग आता काय किती तारीख? 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी म्हणजे जवळ आलंय. बर, आता एक खेळ खेळायचा आहे. ओके. तयार आहे? हो. डोळे बंद. स्वतःचे खिशात ठेवा. हे नाणं खिशात ठेवा. चावी खिशात ठेवा. बघायचं नाही. पेन खिशात ठेवा. व्हेरी गुड. आता डोळे उघडा. इकडे बघा. हा, आता सांगायचं इथे बघून. साधारणतः सवयी किंवा भेटणं 1-2दा झालं असेल ना लग्न ठरल्यावर? हा. पेन कुठल्या खिशात ठेवलंय त्यांनी आत्ता? एरवी कधी कुठे ठेवतात माहित नाही. आत्ता पेन त्यांनी कुठल्या खिशात ठेवलंय? मे बी लेफ्ट खिशात असेल पॅन्टच्या. चला, पहिलं उत्तर काय करेक्ट अंदाज आहे बघा. हा, बरोबर आहे. व्हेरी गुड. इकडे बघा. रुमाल कुठल्या खिशात ठेवला असेल? रुमाल वरच्या खिशात मे बी. आणि नाणं कॉईन? राईट खिशात. पॅन्टच्या उजव्या खिशात. आणि चावी किचेन दिली होती एक, ती पण राईट मध्ये असेल. याच खिशात. किती वर्ष झाले लग्न ठरून? वर्ष किती महिने झाले लग्न ठरून? एक महिना. 1 महिन्यात किती अंदाज बरोबर येत आहेत आता आपण बघूया. बघा, त्यांनी सगळ्यात आधी सांगितलं पहिलं पेन कुठल्या खिशात ठेवलंय, बरोबर ना? ते कुठे सांगितलं होतं? उजव्या खिशात. कुठे आहे पेन बघू? ते बघा, डाव्या शर्टाच्या खिशात. पहिला अंदाज करेक्ट चुकलेला आहे. रुमाल वरच्या खिशात. तो मात्र बरोबर आला. चला, कारण ह्याचा फार वेळा वापर झालेला दिसतो भेटल्यावर. हा, त्याच्यानंतर नाणं उजव्या खिशात नाही डाव्या खिशात. कॉईन राईट ना? राईट साईड. राईट. बघू ते वरच्या खिशात ठेवलंय. तुम्ही पण विसरलात का कुठं काय ठेवलं? अच्छा, डाव्या खिशात ठेवलंय. बरं बरं, हे डाव्या खिशात ठेवलंय. चावी उजव्या खिशात सांगितली होती, ती वरती ती आहे. वरच्या खिशात. ओके. सगळं वरच्या खिशात ठेवायची सवय आहे त्यांना, हे लक्षात घेतलं. हा, अशा तऱ्हेने किती एकमेकांना ओळखलंय बघितलं. 5 गोष्टी दिल्या त्यातली एकच गोष्ट बरोबर आली. बाकी आपलं कुठे रुमाल वरच्या खिशात का सांगितलं? जनरली ना रुमाल उजव्या डाव्या किंवा मागच्या खिशात ठेवतात. तुम्ही वर कसं सांगा? काय ह्या पाचचं लॉजिक काय? काय नाही, असंच रॅन्डमली बस. खरंच नशीब गळ्यात नाही बांधलं.